जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। हरिपाठाचा तिसरा अभंग आपण बघतोय। काल त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविणे मन व्यर्थ जाय, या 2 ओळी आपण बघितल्या। जे प्राप्तव्य आहे परमार्थातलं, आपल्या साधनेतलं, ते अर्थातच निर्गुण निराकार आहे। आजच्या 2 ओळी आहेत, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार। स्पष्टपणे माऊली जो भगवंत आहे, आत्मा आहे, आपलं आत्मस्वरूप आहे, त्याचं वर्णन करताना अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असं करतायत। इथे माऊलींनी ज्या असं अक्षर वापरलेलं आहे। नाही ज्या आकार, ज्याला आकार नाही आहे, जो निराकार आहे, जो अव्यक्त आहे। ज्या या अक्षराचं जेव्हा प्रयोजन केलं जातं तेव्हा ते कशासाठी केलेलं आहे हे पुढे सांगावं लागतं। जसं की तसं, असं जसं आपण बोलीभाषेत बोलतो तसं। जो अव्यक्त आहे, निराकार आहे, पण तो तसा असूनही कशासाठी कारणीभूत ठरलेला आहे, तर चराचरासाठी तो कारणीभूत आहे। आणि तेच माऊली पुढे सांगतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे। संपूर्ण चल अचल सृष्टीला जर काही अधिष्ठान असेल तर तो हा भगवंत आहे। आणि तोच आत्मदेव आहे, जो आपल्या अंतरंगामध्ये स्थित आहे। जे पिंडी तेच ब्रह्मांडी, आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी। आपली धावाधाव फक्त बाहेरच्या बाजूला चालू आहे। ही धावाधाव थांबवून जेव्हा साधक आत वळतो तेव्हा त्याला या आत्मस्वरूपाची प्रचिती होते। असं पहा, सगळ्या चराचर सृष्टीमध्ये आपण येणार नाही का? याचा अर्थ आपलं अधिष्ठानही तोच अव्यक्त निराकार परमात्मा आहे, जो सगळ्या चराचर सृष्टीचं अधिष्ठान आहे। आपल्या आत आपल्याला जाणं शक्य आहे, आणि तो मार्ग संतांनी चोखाळलेला आहे, म्हणून आपल्या आतमध्ये तो आपल्याला सापडतो। त्या परमात्म्यापासून काय होतं? माऊली म्हणतात, जेथुनी चराचर हरिसी भजे। आपण कुठल्याही गोष्टीचं भजन करतो म्हणजे काय करतो? आपण त्या गोष्टीला आळवतो, किंवा त्या गोष्टीचं ध्यान धरतो, किंवा त्या गोष्टीचं चिंतन मनन इत्यादी करतो। मी रामाचं भजन करतो असं आपण म्हणतो, त्यावेळी आपण मन चित्त बुद्धी याच्यात रामाला भरून घेतो, त्याला आळवतो, त्याची प्रार्थना करतो, त्याचं गुणवर्णन गातो, म्हणजेच रामाला आपण भजतो। माऊली म्हणतायत, जो अव्यक्त आहे, निराकार आहे, इथून चराचर सृष्टी हरीला भजते। म्हणजे ते असं सांगतायत की हरीमुळेच हरीचं भजन होतं। किती महत्त्वाचं तत्त्व माऊली सांगतायत बघा। आपल्याला सगळ्याचा कर्ता मी आहे असाच अहंकार दाटू नये। प्रत्येक गोष्ट मी करतो, मी बघतो, मी भोगतो, माझं घर, माझा प्रपंच, माझा देह, माझे नातेवाईक, माझा पैसा, माझे विषय, या माझ्यामध्ये आपण पूर्ण गुंतून गेलेलो आहे। पण प्रत्यक्षात आपलं अस्तित्व कुणाच्या आधारावर आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे। साधक हे जाणून असतो। माऊली म्हणतात, तुझा जो आधार आहे त्या आधारानेच तू हरीला भजतोस, आणि तो आधार दुसरा तिसरा कोणी नसून हरीच आहे। म्हणजे हरीची उपासना हरीच करतो। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरीसी भजे। अखिल सृष्टीचा करता धरता भगवंतच आहे। एक भगवंतच सगळ्याला व्यापून आहे, आणि तोच आत बाहेर लीला रूपाने नटलेला आहे।
असा हा हरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मनामध्ये आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. पुण्य, जन्म आणि अनंत जन्म यांची एकमेकांशी सांगड आहे. माऊली म्हणतायत ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. पहिल्या अभंगाच्या विवरणामध्ये मी सांगितलं होतं की राम आणि कृष्ण हे शब्द इडा आणि पिंगला निर्देशित करतात. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझं ध्यान हे इडा आणि पिंगलेमध्ये स्थिर झालेलं आहे. याचा अर्थ असा की आपल्या श्वासामध्ये जे साधन आहे, भगवंताचं नाम आपल्या अंतरामध्ये जे घुमतंय, जे अखंड प्रचितीला येतंय, त्या नामापाशी माऊली सांगतायत की तुम्ही तदाकार होऊन राहा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. ध्यान कशाचं धरा तर राम आणि कृष्णाचं धरा, म्हणजेच भगवंताचं ध्यान धरा, भगवंतालाच मनामध्ये घट्ट धरा. ध्यान कशाचं धरा तर आपल्या श्वासांचं धरा. फार खोलात जायला नको, पण एक साधा प्रयोग करून बघा. जेव्हा तुमच्या वृत्ती अस्थिर होतात, मग त्या कशानेही होत, चित्त जेव्हा चलबिचल होते, तेव्हा फक्त थांबा आणि 5-10 मिनिटे आपल्या श्वासांकडे नुसते पाहत राहा. बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. का जाणवेल? कारण जिथे श्वास उगम पावतो तिथेच भगवंताचं स्पंदन आहे. ज्यावेळी साधक श्वासांकडे लक्ष देतो त्यावेळी आपसूकच त्याची वाटचाल भगवंताच्या दिशेने होते. माऊली म्हणतायत माझ्या ध्यानामनाचा विषय भगवंतच आहे. राम आणि कृष्ण ही इडा आणि पिंगला असेल तर श्वासाची गती हाच माझ्या ध्यानाचा विषय आहे. आपले श्वास हे नुसतेच श्वास आहेत, पण जेव्हा माऊली म्हणतात की माझं रामकृष्ण इथे ध्यान आहे, माझ्या ध्यानी मनी रामकृष्ण आहे, म्हणजेच जेव्हा माऊली म्हणतात की माझं श्वासांशी तादात्म्य आहे, तेव्हा ते सांगतायत श्वासामधल्या सोहमशी तादात्म्य आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. कशाचं ध्यान? सोहमचं ध्यान. कसलं मन? तोच मी, हेच मन. भगवंताचं स्वरूप आणि मन यात जणू फरकच नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, हीच ती अवस्था. कोण काय वाक्य बोलतो याला फार महत्त्व आहे बरं का. ज्यावेळी माऊली म्हणतात की माझ्या ध्यानाचा विषय भगवंताचं नाम आहे, त्यावेळी माऊली हे भगवंत स्वरूप होऊनच बोलतात. आपणही म्हणतो माझं बायकोवर प्रेम आहे. किती प्रेम असतं हे जो तो त्याच्या अंतःकरणामध्ये जाणून आहे. आपणही म्हणतो मला हे आवडतं, पण ते आवडत असताना आणखीही काय काय आपल्याला आवडतं हे जो तो जाणून असतो. आपल्यासारखे माऊली नाहीत. माऊली जेव्हा म्हणतात की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, तेव्हा ते मन हे तुमच्या आमच्यासारखं मन नाही. हे परिशुद्ध भगवंताची विभूती असलेलं मन आहे. या मनामध्ये एक भगवंतच भरून आहे. भगवान म्हणतात इंद्रिया माझी आकारावे, मन ते मीची जाणावे. तुझं मन ही माझीच विभूती आहे असं भगवंत म्हणतात. हे आपलं मन नाही. आपलं मन त्रिगुणांनी लिप्त आहे, जड आहे. भगवंताचं असलेलं मन हेच माऊलींचं मन आहे. कारण वरच्याच ओळीत सांगितल्याप्रमाणे असार त्यातले पूर्णपणे बाजूला गेलेले आहे आणि सारभूत परमात्म्याशी तदाकारता झालेली आहे. सुरुवातीपासून मी सांगतोय की हरिपाठाची प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द, प्रत्येक अभंग एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. जो देव आपण पहिल्या अभंगात पाहिला तोच देव तिसऱ्या अभंगापर्यंत झिरपत आलेला आहे. फक्त त्याच्याकडे बघण्याचे कसे कसे दृष्टिकोन बदलत जातात पहा. माऊली जेव्हा म्हणतात की माझ्या ध्यानाचा विषय रामकृष्ण आहे, माझ्या मनाचा विषय रामकृष्ण आहे,
यावेळी ते हेच सांगतात की मी भगवत स्वरूप झालेलो आहे आणि हे अनंत जन्मांचं पुण्य आहे. पण अनंत म्हणजे काय? तर परमात्मा. आणि अनंताचा जन्म म्हणजे काय? अनंत जर परमात्मा असेल तर परमात्म्याला जन्म कुठे आहे? तो तर जन्म मरण रहित आहे. मग अनंताचा जन्म म्हणजे तरी काय? असं पहा, बायकोच्या उदरामध्ये बाळ असतं, पण तेव्हा आपण म्हणतो का की मला बाळ झालं? नाही. जेव्हा बालक जन्म घेतं तेव्हा तो म्हणतो की मला बाळ झालं. तसं परमात्मा आहेच आहे. जेव्हा साधकातले दोष बाजूला जातात, त्रिगुण बाजूला जातात, साधकाला सार काय आहे ते समजतं. सारभूत जो परमात्मा आहे तो अंतर्यामी ठसतो. तो स्वतःच स्वतःला ओळखून घेतो आणि मग ओळख झाल्यानंतर मी असा कोणी जीवपणाने तिथे उरतच नाही. तेव्हा जो उरतो तो आत्मभावामध्ये असलेला साधक असतो. अशा साधकाला, अशा आत्मज्ञानी पुरुषाला तेव्हा अनंताचा जन्मच होतो. म्हणजेच तो अनंत रूप होऊन जातो. म्हणजेच तो साक्षात्कारी होतो. आणि अर्थातच हेच पुण्य आहे. पण हे पाप आणि पुण्यामधले पुण्य नसून शुद्ध पुण्य आहे. तेच भगवंताचे नाम आहे. समर्थ म्हणतात, नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. महादोषांचे गिरीवर म्हणजे आपण आपल्याला भगवंतापासून वेगळे समजलो, हेच महादोष आहेत. हा दोषच मुळात राहत नाही आणि माणूस नामरूप होऊन जातो. पण त्यासाठी नाम कसं घ्यायचं हे समर्थ आधी सांगतात. नाम स्मरे निरंतर. अखंड जो नामात आहे तोच असा पुण्य शरीर बनतो आणि तेच पुण्य माऊलींना प्राप्त आहे. अनंत जन्मोनी पुण्य होय. परमात्म्याचा साक्षात्कार होऊन म्हणजे परमात्म स्वरूपच होऊन हे पुण्य मला मिळाले आहे. व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये काही मूलभूत फरक आहेत. त्यापैकी एक असा की व्यवहारामध्ये वस्तू आणि बघणारा हे कायम वेगळे राहतात. म्हणजे मी पिंजऱ्यातल्या वाघाला बघितले म्हणजे मी वाघ होत नाही, किंवा हत्तीला बघितले म्हणजे हत्ती होत नाही. पण परमार्थात जो देवाला बघतो तो देवच होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावया गेलो तव तो अंगे देवची झालो. आणखी एका अभंगात ते म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. भगवंताचा साक्षात्कार म्हणजे भगवद रूपच होऊन जाणे. हीच ती सायुज्यता. पहिल्या अभंगातली पहिली ओळ आठवा. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हीच ती चौथी मुक्ती. अनंताचा जन्म होऊन अनंत रूपच होणे, पुण्य स्वरूपच होणे. अनंत जन्मोनी पुण्य होय. सद्गुरूंची कास धरून भक्तीने भावाने नामसाधना ध्यानसाधना करून आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचायचं आहे खरं, पण ते किती प्रकारे पोचता येतं याचं रसाळ, सखोल आणि भावपूर्ण वर्णन म्हणजे हरिपाठ आहे. संतश्रेष्ठ नामदेवरायांचे शब्द अगदी सार्थ आहेत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. इथे हरिपाठातील या तिसऱ्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.